तर आता बरेच रुग्ण येतात, प्रश्न विचारतात, म्हणजे खाण्यापिण्यावर काय खाल्लं पाहिजे, अमक्या अमक्या आजारात काय खाल्लं पाहिजे. आता मधुमेहामध्ये बरेच रुग्णांचे प्रश्न असतं की काय खाल्लं पाहिजे. कोणी पूर्वीचं जे समज होते, पूर्वी लोक खायचे मधुमेह आहे हे खाऊ नको, चपाती वगैरे खा, बाजरीची भाकर चालत नाही. तर त्याला संशोधन अंतर्गत जसं जसं संशोधन होतं तसं जसं आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन माहिती पडतात. तर असो, तर बरेच रुग्ण असतात, सर्वसामान्यांना हा प्रश्न असतो. आपलं जीवन हे दैनंदिन जीवन आपलं आहारावरती अवलंबून आहे. आपण आहार घेतो, त्याचं रूपांतर एनर्जीमध्ये, आणि मग आपण काम करू शकतो आणि सशक्त राहू शकतो. तर आहार हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर बरेच प्रश्न असतात काय खावं, मधुमेह आहे, विशेष करून मधुमेहाच्या रुग्णांचा प्रश्न जास्त असतो. मधुमेहामध्ये चपाती खायची, गव्हाची चपाती खायची की बाजरीची भाकर खायची, हा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडतो. की ज्वारीची भाकर खायची की नागली खायचं की अजून काय खायचं. तर पूर्वी आपले पूर्वज, आमचे आईवडील किंवा आपले आईवडील लहान असताना, आपले आजी आजोबा, कडधान्याचा वापर जास्त व्हायचा, नागली ज्वारी बाजरीचा वापर जास्त व्हायचा, सर्वसाधारण उपलब्धता व्हायची, म्हणून त्याचा आपण वापर करायचो आणि ते शरीराला फायदेशीर असायचं. 1965 नंतरच्या कालावधीत हरित क्रांती झाली. हरित क्रांतीमध्ये गव्हाचं उत्पन्न हे वाढ झाली, प्रोसेस झाले गव्हामध्ये. प्रोसेसिंग नंतर गव्हामध्ये ग्लुटेनचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढलं गेलं उत्पन्नाप्रमाणे, हायब्रिडायझेशनच्या याच्यामुळे. तर असो, तो आपला विषय नाही. आपला विषय असा आहे की आपण डायबिटीजच्या रुग्णांनी, मधुमेहाच्या रुग्णांनी दैनंदिन जीवनात गव्हाची चपाती खायची की बाजरीची भाकर खायची, फायदे काय, तोटे काय, का याचा कोणी गव्हाची चपाती खाऊ नये किंवा कोणी बाजरीची भाकर खाऊ नये, हे आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर हा व्हिडिओ कृपया करून सगळ्यांनी पूर्ण बघा, स्किप करू नका. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय आहे की सर्वसामान्यांनी किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी, डायबिटीजच्या रुग्णांनी दैनंदिन जीवनामध्ये गव्हाची चपाती खायची की बाजरीची भाकर खायची, हा आपला विषय आहे. तर सगळ्यात आधी जर बघू आपण, मधुमेह म्हटलं की आहारामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप महत्त्वाचा घटक आहे. हो सांगतो, ग्लायसेमिक इंडेक्स बऱ्याच जणांना कळलं नसेल. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे आपण जे आहारातील साखरेची पातळी दर्शवते किंवा एखाद्या खाण्याच्या पदार्थामध्ये त्याचे गोडवा किती आहे त्याचं प्रमाण आपल्याला दर्शवते, त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतो. तर खाण्यापिण्यामध्ये असं बघितलं गेलं की प्रत्येक गोष्टीला न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहेत. एक हे आहारामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, विटॅमिन्स, तसंच ग्लायसेमिक इंडेक्स हा एक घटक आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक आहारामध्ये, प्रत्येक अन्नामध्ये, खाण्याच्या गोष्टीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा एक महत्त्वाचा हेतू असतो डायबिटीजच्या, मधुमेहाच्या रुग्णांसाठी. तर आता आपण बघणार आहोत की डायबिटीसमध्ये काय खायला पाहिजे. तर ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स GI कमी आहे ते पदार्थ आपण मधुमेहाच्या रुग्णांना दिलं गेलं पाहिजे. आता गहू की बाजरी हा प्रश्न येतो. तर विषय असा असतो की बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स GI हा साधारणतः 45 ते 50 इतपत आहे, गव्हाचा 60 ते 65 आहे. तर पचनला बाजरी ही सोपी असते आणि सोयीस्कर असते तुलनेत गहूच्या. काही अपवाद असतात आजारांचं, ते आपण नंतर बघूया. मग हाय फायबर, बाजरीमध्ये बऱ्यापैकी फायबरचं प्रमाण चांगलं असतं, जेणेकरून पचायला त्रास होत नाही आणि पोट साफ व्हायला त्रास होत नाही. तुलनेत गहूचं फायबर प्रमाण कमी असतं. तर ज्वारी, बाजरी, नागली, नाचणी आणि हे गोष्ट डायबिटीजच्या पेशंटनी आलटून पलटून एक दिवसाआड, आठवड्यात बदल करून खायला काही हरकत नाही तुलनेत चपातीचा.
काही कारण असतो, पाहुणे वगैरे आले किंवा काही चेंज वगैरे पाहिजे तर चपाती कधीतरी खाऊ शकतो. त्याला बरेच हे असतात की गव्हाची चपाती कोणी खाऊ नये. ज्यांना ग्लुटेन इंटॉलरन्स आहे. ग्लुटेन म्हणजे काय? मिष्टमय पदार्थ असतो ग्लुटेन. जर चिकट पदार्थ असतो, जे आपण कणिक तयार करतो ना, कणिकचं कशामुळे तयार होतं कणिक? तर ग्लुटेनमुळे कणिक तयार होतो. तर कणिक तयार होण्याचं शास्त्रच ग्लुटेन आणि मिष्टमय पदार्थ. रवा काढला जातो गव्हातनं. रवाच्या व्यतिरिक्त जे मैदायुक्त मैदासारखे पदार्थ असतं, मिष्टमय पदार्थ, त्याला आपण ग्लुटेन असं म्हणतो. ग्लुटेन इंटॉलरन्स ज्याला आहे, ज्याला ते सहन होत नाही किंवा ज्याला सेलिक डिसीज असतात. सेलिक डिसीज म्हणजे पोटाचे विकार, जे आतड्यांचे आजार. ज्यांना पोटाचे त्रास असतील आणि ज्यांना ग्लुटेन इंटॉलरन्स असतील, म्हणजे त्यांना सहन होत नाही ते अन्न, त्या व्यक्तींनी चपातीचं प्रमाण कमी प्रमाणात सेवन करावं अथवा वर्ज करावं. आता याच्यामध्ये असं आहे की तुलनेत ग्लुटेन हे शरीराला ग्लायसेमिक इंडेक्स जास्त देतं आणि डायबिटीजसाठी पचायला थोडंसं जड असतं बाजरीच्या तुलनेत. तर बाजरी, नागली, नाचणी, ज्वारी आणि हे आलटून पलटून किंवा ज्वारी बाजरी मिक्स करा, ज्वारी नागली मिक्स करा किंवा बाजरी स्पेशल ठेवा. असं हे याच्या भाकरी खाल्ल्याने, बाजरीच्या भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा नागलीची भाकर खाल्ल्याने याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्या कारणाने शरीरामध्ये याची साखर हळूहळू उतरते. गव्हाची साखर शरीरामध्ये फास्ट उतरते, लवकर उतरते आणि बाजरीची किंवा ज्वारीची साखर शरीरामध्ये हळूहळू उतरते. त्याच्यामुळे ज्वारी, नागली, नाचणी हे पदार्थ डायबिटीसमध्ये नेहमी खायला एकदम सोयीस्कर आणि चांगलं आहे. आता याच्यामध्ये अजून फायदे की आपण जेव्हा चपाती करतो, गव्हाची चपाती करतो, त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो कणिक वगैरे भिजायला, आणि तेल वगैरे असल्यामुळे याच्या वेट वाढायचं चान्स असतात. त्या तुलनेत बाजरी किंवा ज्वारीमध्ये आपण तेल वापरत नाही, पाण्याचा वापर करतो आणि याच्यामध्ये तेल लागत नसल्या कारणाने वजनही वाढत नाही, कोलेस्ट्रॉलही वाढत नाही आणि सुस्तताही येत नाही. त्याच्यामुळे पचायला सोपं असतं. असे अनेक कारण आहे. डिटेल्समध्ये आपण पुढे एका दिवशी बोलूया. आता याच्यामध्ये बरेच प्रश्न असतात. एवढं ऐकतोय आपण, डॉक्टर तुम्ही बोललो ते बाजरी कोणी खाऊ नये किंवा गहू कोणी खाऊ नये. तर बाजरी कोणी खाऊ नये हा असा प्रश्न आहे की ज्यांना जन्मजात थायरॉईडच्या ग्रंथीचा त्रास आहे आणि ते मेडिसिनवर आहे, ट्रीटमेंटवर आहे. थायरॉईडचा ज्यांना त्रास आहे त्यांनी बाजरीचं प्रमाण सेवन कमी करा किंवा वर्ज करा. ज्यांचा थायरॉईडचा त्रास आहे आणि कॉम्प्लिकेशन्स आहे थायरॉईडचे, मेडिसिन चालू आहे थायरॉईडचे, त्यांनी बाजरी, ज्वारी हे वज्र करा किंवा मग कमी प्रमाणात करा. आता गहू कोणी खाऊ नये. ज्यांना आता 2 मिनिटापूर्वी बोललो, सेलिक डिसीज म्हणजे ज्यांना पोटाचे आजार आहे त्यांनी गव्हाचं चपातीचं सेवन कमी करावं किंवा वाटलंच तर कधीतरी खाऊ शकतो, पण शक्यतो टाळावं. आता बऱ्याच वेळेस म्हणतो ग्लुटेन इंटॉलरन्स आपण बऱ्याच वेळेस ऐकतो शॉर्ट्समध्ये, व्हिडिओजमध्ये, सोशल मीडियावरती डॉक्टरांकडनं. ग्लुटेन इंटॉलरन्स म्हणजे काय? ज्यांना गव्हाची चपाती जी तयार होते, तर मिष्टमय पदार्थाने जी चपाती तयार होते, कणिक तयार होतो आणि त्याच्या शरीराला ॲलर्जी असेल किंवा त्यांच्या शरीराला त्रास होत असतील किंवा पोटाला पचायला त्रास होत असेल, त्याला आपण थोडक्यात ग्लुटेन इंटॉलरन्स असं समजतो. आता याच्यामध्ये तपासणी असते, ग्लुटेनची ॲलर्जी आहे की पचत नाही, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्लुटेन इंटॉलरन्सची टेस्ट असते. त्याच्यावर टिश्यू ट्रान्सग्लुटामाइन्स IgA किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स टेस्ट असं जरी तुम्ही उल्लेख केला पॅथॉलॉजिस्टकडे किंवा डॉक्टरांकडे, तरी तुम्हाला ते टेस्ट करून मिळेल. ज्यांना चपाती आवडते आणि खावा वाटते पण त्याला त्रास होतो, त्या व्यक्तींसाठी आपण ती टेस्ट करू शकतो. आता याच्यामध्ये प्रमाण कसं असतं, रेशो असा आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये अल्टरनेटिव्ह आठवड्यातनं असं चेंज करत राहायला पाहिजे. म्हणजे आज बाजरी, उद्या बाजरी ज्वारी मिक्स, परवा ज्वारी नागली मिक्स, मल्टीग्रेन आटा म्हणतो की मल्टीग्रेन आटा. याचा अर्थ असं आहे की
3 ते 4 प्रकारचे कडधान्ये, उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, नागली एकत्र करून हे आपण त्याचं चपाती किंवा भाकर बनवू शकतो, त्याचे एकत्र आपण खाऊ शकतो. तर मल्टीग्रेन आटा रोटी ही आजकालचं सध्या ट्रेंडिंग चाललेलं एक फॅशन आहे. जे हेल्थ कॉन्शियस आहे, ज्यांना आरोग्याची काळजी आहे, त्यांना पुढे भविष्यात जे त्रास नको आहे, ते लोक बऱ्याचपैकी हे अवलंबतात. तर याच्यामध्ये असं आहे की पोर्शन असं आहे की हाय प्रोटीन्स आहारात आले गेले पाहिजे डायबिटीसच्या रुग्णांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी पण. कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंफार कमी पाहिजे आणि फॅट्सचं प्रमाण हे त्याच्यातून कमी पाहिजे. डायबिटीसच्या रुग्णांनी जेवताना कायम काळजी घ्यायची की 1:2 रेशो पाळायचा. 1:2 1:2 1/2. याचा अर्थ असा आहे की चपातीचा घास अथवा भाकरीचा घास जर एवढा असेल, डबल पोर्शन प्रोटीनचं घ्यायचं. चपाती भाकर हे कार्बोहायड्रेटचा भाग आहे. तर आपण काय बोललो 2 मिनटापूर्वी, प्रोटीन्स हाय पाहिजे, कार्बोहायड्रेट्स मिडियम पाहिजे, फॅट्स कमी पाहिजे. त्या तुलनातनं चपाती आणि भाकर हा कार्बोहायड्रेटचा भाग आहे. तर आपण भाजी खातो, कुठलीही हिरवी भाजीपाला खातो, कुठली भाजी खातो, कुठली डाळ खातो, त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्या तुलनेतनं डायबिटीसमध्ये घास जो असतो, चपातीचा घास घेतला किंवा तुकडा घेतला, त्या तुलनेतनं भाजीचा पोर्शन डबल घ्यायचं आणि त्याच्या प्रकारे आपण सेवन करायचं, जेणेकरून शरीरामध्ये प्रोटीनचं प्रमाण हाय राहील, कार्बोहायड्रेटचं प्रमाण मिडियम राहील आणि फॅटचं प्रमाण साधारणतः कमीच पाहिजे. अशा प्रकारे सारांश शेवटी थोडक्यात, डायबिटीसच्या रुग्णांनी ग्लायसेमिक इंडेक्सच्या हिशोबाने दैनंदिन जीवनामध्ये बाजरीची भाकर ही खाल्ली पाहिजे. बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 50 ते 45 ते 50 आहे, गव्हाचा 60 ते 65 आहे. त्या तुलनेतनं दैनंदिन जीवनातनं बाजरी, ज्वारी बाजरी, नागली ज्वारी असं मल्टीग्रेन आटा हे आपल्या दैनंदिन आहारात घेतलं गेलं पाहिजे. अपेक्षा करतो तुम्हाला याचा सगळ्यांना फायदा होईल. आपल्या आप्तेष्टांना, आपल्या समाजामध्ये गरजूवंतांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया करून सबस्क्राईब करा ही विनंती. तोपर्यंत आनंदी राहा, आनंदी आहार घ्या. अन्न हे पुन्हा ब्रह्म. नमस्कार, धन्यवाद.